अहिल्यानगर जिल्ह्यात ब्लॅक फिल्म वाहनावर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येते। केंद्रीय मोटर वाहन नियम 1989च्या नियम 100 मध्ये वाहनावर बसविण्यात येणाऱ्या सेफ्टी ग्लास बाबत तरतूद नमूद केली आहे। या नियमाच्या पोटनियम 2 नुसार प्रत्येक मोटर वाहनाचा विंडस्क्रीन आणि खिडकी याची काच अशी असली पाहिजे आणि अशा स्थितीत ठेवण्यात आली पाहिजे की त्यातून 70% कमी नसेल इतका दृश्य स्वरूपातील उजेड आला पाहिजे। वाहन उत्पादकाने वाहनाचं उत्पादन करतानाच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989च्या नियम 100 मध्ये विहित केल्याप्रमाणे पारदर्शकता असणाऱ्या काचा पुढील आणि मागील विंडस्क्रीन आणि साईडच्या खिडक्यांना बसवणं आवश्यक आहे। एकदा वाहन उत्पादन झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस विंडस्क्रीन अथवा खिडक्यांच्या काचांवर कोणतीही ब्लॅक फिल्म रंग अथवा इतर गोष्टी चिटकवता येणार नाहीये। वाहनांना काळ्या काचा लावून संबंधित वाहनं विविध गुन्ह्यांमध्ये तसेच गैरकृत्य करण्यासाठी वापरली जात आहेत। सर्वोच्च न्यायालयातील अभिषेक गोयंका विरुद्ध भारत सरकार या जनहित याचिकेमध्ये न्यायालयानं असा आदेश दिलाय की सक्षम वाहतूक पोलीस किंवा अधिकृत व्यक्ती ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनावर चलन करून वाहनावरील ब्लॅक फिल्म काढून घेईल। ब्लॅक फिल्म असणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांनी 28 जानेवारी 2026 पासून जिल्ह्यात संयुक्तरित्या विशेष मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम यापुढे देखील सुरू राहणार आहे। या कारवाईकरिता अहिल्यानगर जिल्हा पोलीससाठी नियंत्रक अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा यांची नेमणूक करण्यात आली आहे। 28 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्ह्यात वाहनांच्या काचेवर काळे किंवा रंगीत आवरण लावलेल्या 564 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात सर्वाधिक 211 वाहनांवर 2,17,500 रुपये दंड अशी कारवाई शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर यांनी केली आहे। तर संबंधित वाहनावरील ब्लॅक फिल्म जागेवर काढून घेण्यात आल्या। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर विभाग अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।